संत सेवालाल महाराज यांच्याविषयी माहिती पाहूया. संत सेवालाल महाराज यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 रोजी आंध्र प्रदेश राज्यात अनंतपूर जिल्ह्यात गुलालडोडी तांडा या गावात झाला. वडिलांचे नाव भीमासिंह रामावत नाईक तर आईचे नाव धरमनी माता असे होते. संत सेवालाल महाराज हे भारतीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील एक संत समाजसुधारक होते. हे कुटुंब पशुपालक कुटुंब होते. त्यांच्याकडे गाई गुरे ही मोठ्या प्रमाणात होती. कुप्रथा नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ते जगदंबेचे परम शिष्य होते. त्यांनी बंजारा समाजामध्ये असलेल्या प्रत्येकाला जगण्याचा मार्ग दाखविला. जगण्यासाठी वनवन भटकंती करणाऱ्या विमुक्त जाती या प्रवर्गात असणाऱ्या बंजारा समाजाला जगण्याचा मार्ग दाखविला. लोकगीत भजन यामध्ये समाजाला आवड होती. महाराजांनी लोकगीत भजन या माध्यमातून समाज प्रबोधन केले. बंजारा बोलीभाषेतून भजन रचना करून समाजात धार्मिक व सांस्कृतिक बदल घडवून आणले. समाजाला सन्मार्गाची जाणीव करून दिली. संत सेवालाल महाराजांचे क्रांतिकारी बोल मानवाला वास्तववादी विचार करण्यास भाग पाडतात. त्यांचे विचार मानवतावादी शिकवण देणारे आहेत. ते आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात आले. भारतभर फिरत असताना भारतीय संस्कृतीचे दर्शन त्यांना जगभर दिसून आले. सत्य अहिंसा या तत्त्वाचा त्यांनी स्वीकार केला. सत्य हाच खरा धर्म आहे. जीवनात नेहमी सत्याचरण करावं. नम्रतेनं दीनतेनं इतरांशी वागावं. प्रत्येक गोष्ट आधी समजून उमजून नंतरच इतरांशी बोलावं असे त्यांचे मत होते. संत सेवालाल महाराजांना बंजारा समाजाचे आराध्य दैवत म्हणून ओळखलं जातं. 15 फेब्रुवारी ही त्यांची जयंती महाराष्ट्रात उत्साहाने साजरी केली जाते. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा व इतरांना शेअर करा.